आता अशा फेजमध्ये आहे ना, की जरी घरातली कामं टायमामध्ये झाली तरी देखील आनंद मिळतोय. पहिले वाटायचं हे काम म्हणजे काय, हे कोणीही करू शकतं. पण नाही, आता जेव्हा त्याच्यामध्ये उतरले तेव्हा कळते की या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये देखील खूप आनंद आहे. आपलं स्वतःचं घर सजवणं, घरातल्यांसाठी छान-छान जेवण बनवून खायला घालणं, हेच सगळं आयुष्य झालेलं आहे. आणि हो, या सगळ्या गोष्टींचा मला एक वेगळाच आनंद आजकाल मिळायला लागला आहे. आधी वाटायचं संध्याकाळ आहे तर चला काहीतरी बाहेर खाऊन येऊया, पण आत्ता तसं राहिलेलं नाही आहे. कारण काहीतरी आपलं हेल्दी आणि घरामध्ये सगळ्यांनी एकत्र बसून जेवलेलं जे जेवण आहे ना, ते जास्त आनंद देणारं वाटतं. संध्याकाळची देवपूजा केल्यानंतर दरवाजा आपण बंद करून बाहेर जायचं नाही, हे आपली आई नेहमी सांगायची. तेव्हा वाटायचं की असं काय होणार आहे? पण आत्ता जेव्हा त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या घरामध्ये करते, तेव्हा कळते की हो, ह्या सगळ्या गोष्टींचं जे महत्त्व आहे, ते आपल्यासोबत आपल्या घरातल्यांना देखील मिळत असतं. आणि माहीत नाही, आजकाल बाहेरच्या चमचमीत खाण्यापेक्षा घरातला डाळ भातच सुखी असं वाटतंय. तर गृहिणी म्हणजे नक्की काय आणि त्याचं नक्की महत्त्व काय आहे, हे जेव्हा त्याच्यामध्ये उतरले तेव्हाच लक्षात आलं. तर होममेकर आणि वर्किंग वुमनमध्ये जमीन आसमानाचा फरक असेल तरी जिचं तिला माहिती, ती तिच्या जागेमध्ये 100% द्यायचा प्रयत्न करते आणि मी ॲज अ होममेकर माझ्या जागेवरती 100% द्यायचा प्रयत्न करते. माझ्या मते जितका आनंद आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शोधू, तितकेच आपण देखील आनंदी राहू.